आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी बाळा उघड ना डोळे. पुष्पा हे डोळे उघडत नाही, बराच वेळ झाला. अरे डॉक्टरकडे घेऊन जाऊया चल. हो आई बिट्टी गौरीजी पाणी आणा लवकर. हा बाळा आई येते. आई उठ 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 बर. हे लिंबू पाणी पी, बरं वाटेल तुला. बस 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 नीट बस. आता कसं वाटतंय तुला? अचानक काय झालं बाळा तुला? माहित नाही. ते दिवसभर खूप दगदग झाली ना, म्हणून चक्कर आली असेल तुला. थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते, म्हणजे बरं वाटेल तुला. हा नाही नको, बरं वाटतंय आता. तू नको काळजी करू, मी बरी आहे आता. पार्टनर तू घाबरू नकोस. बिट्टी हाय तर टेन्शन नाही. रुद्रस गौरीजी आता काही बोलू नका. आता मला तुमच्याकडून कुठल्याही उत्तराची किंवा स्पष्टीकरणाची गरज नाही. आपण नंतर बोलू. तुम्ही आता बिट्टीची काळजी घ्या. आणि काही लागलं तर सांगा. बिट्टी लवकर बरी हो बाळा. बरं झालं गेले. गौरे, जर का त्या मुलाला तू खरं सांगितलं तर बघ, आतमध्ये मी जे काही बोलले ना ते करायला मी मागे पुढे पाहणार नाही. तुझ्या हट्टापायी या पोरीचं नुकसान करणार आहे का तू? आमच्यासाठी काही करणार आहे का नाही तू? हा, चांगलं पांग फेडते. हे सगळं बघण्यापेक्षा ना जीव गेलेला बरा. मी तुझी काळजी घ्यायला कुठे कमी पडते का ग बाळा? गौरीजी काय आणलीस का ते मेडची इन्फो? नाही, काही सांगायला आला नाहीस म्हणून विचारलं. हो, ऍक्च्युली कामाला सुरुवात झाली आहे. माहिती मिळाली की सांगतो तुम्हाला. डिड आय आस्क यू? किती मध्ये मध्ये बोलतोस रे. साधे मॅनर्स नाहीये तुला. नाही, तुम्ही विचारलं नाही, पण माहिती शोधायला मीही गेलो होतो म्हणून सांगितलं. मॅनर्स. जसं माझ्यावर चिडून गेला होतास ना, मला वाटलं होतं गौरीच्या सगळ्या फॅमिलीची इन्फॉर्मेशन काढशील, पण तू तर हात हलवत आलायस.
एनिवे, तुला नाही जमलं ते सगळं, पण मी असं नाही करणार. मला जे करायचं ते मी करणारच. आणि हे बघ, तुला चालत असतील ते लोक या घरात, पण मला नाही चालणार. आणि हे लक्षात ठेव. गुणाची हो माझी गौरी. बसा ना. हो, तुम्हाला सांगते, जिथे जाईल ना तिथलं घर उजळून टाकते माझी गौरी. अगदी खरंय तुमचं. आमचं घर सुद्धा गौरीनं उजळून टाकलंय. माझा आधार झालीये गौरी. हो ना, पण किती काही म्हटलं तरी आहे ती घरातली शेवटी मोलकरीणच ना. घर उजळून टाकते म्हणून घरात तिला मानाचं स्थान थोडीच मिळणार आहे. काय नशीब घेऊन आलीये बिचारी, देव जाणे. हो, इतकी गुणाची पोर आहे माझी. संसार सुख नाही हो तिच्या नशिबात. मी इथे आली ना, मला असं वाटलं की इथली सूनच झालीये. तुमच्यावर रागावली होती ना, त्यात नवऱ्याने टाकलेली. मला वाटलं इथे येऊन तरी तिचं नशीब फळफळलं असेल. कसलं काय, हाल काही संपत नाही हो माझ्या लेकीचे. कोण लग्न करेल तिच्याशी कुणास ठाऊक. कोण स्वीकारेल तिला सांगा ना. का माझ्या गौरीने आयुष्यभर हे भोग भोगायचे. अहो, असं का म्हणता तुम्ही? कुणी का नाही स्वीकारणार गौरीला? इतकी चांगली आहे गौरी, इतक्या गुणी स्वभावाची आहे. आम्ही तिच्यासाठी नक्कीच एखादा छान नवरा शोधू. एवढं सोपं नाही हो ते. आता एक मुलगी आहे तिच्या पदरात, तिला प्रेम दिला असं कोणीतरी मिळायला हवा ना. नाहीतर बिचारीच्या नशिबात पुन्हा हाल. नाही नाही, बिट्टीच्या बाबतीत असं काहीही होऊ देणार नाही गौरी. किती काळजी घेते ती बिट्टीची. एकटीनं किती छान सांभाळलंय तिनं बिट्टीला. गौरी मेहनत करते, स्वाभिमानी आहे, तत्वानं वागते गौरी. गुणाची हो माझी लेकती. तुम्ही नका काळजी करू, गौरीचं सगळं चांगलंच होणार. तुमच्या तोंडात साखर बडवताई. ते मगाशी आम्ही ज्यांच्या गाडीत आलो तो तुमचा मोठा मुलगा की धाकटा? कोण, रुद्र? हा, तो मला मुलासारखाच आहे, पण पुतण्या आहे तो माझा. आणि त्यांची बायको म्हणजे? अहो नाही, त्याचं लग्न नाही झालेलं. अच्छा, पण मग समजा त्यांनी गौरी सारख्या मुलीवर प्रेम केलं तर चालेल तुम्हाला? बोला ना. त्यांनी गौरी सारख्या मुलीशी लग्न केलं तर?
अहो ते मी कसं सांगणार? नाही म्हणजे मला कसं सांगता येईल ना ते? त्याच्या आईला जे योग्य वाटेल तेच तो. आई म्हणजे? रेवती, रेवती आई आहे त्याची. रेवती ताई म्हणजे त्याच ना मगाशी आम्ही आलो तेव्हा तिथे? हो. काय बघतेस ग? हे गावंढळ लोक आहेत ना, फार उपयोगाच आहेत आपले. त्या मुलाबद्दल तुला हेच वाटलं होतं? काय उपयोग झाला? हे तरी काय करणार आहेत? चांगलं बोलताच येत नाही ना तुला? बोललीस ना वाईट? आई, प्रत्येकाचा एक वीक पॉइंट असतो आणि तो आपल्याला कळला ना की आपल्याला त्यांच्याकडनं हवं ते काढून घेता येतं. अगं यांचा काय वीक पॉइंट असणार आहे? त्या बाईला तू एखादी बांगडी दिलीस ना तरी सगळं बोलेल ती. चेहऱ्यावरूनच किती लालची दिसते ती. तू तिला एखादी साडी दिलीस ना तर गौरीची अख्खी कुंडली सांगेल ती तुला. वाटतं तितकं सोपं नाहीये हे. एका फटक्यात माहिती कळायला हवी, म्हणजे चौघांना लात मारून हाकलता येईल. असं काय करणार आहेस तू आता? अगं यांचा वीक पॉइंट कळायलाच महिना जाईल. आई, सगळं कळतं, फक्त तशी नजर हवी. नजर? कसली नजर? रेवती, अगं काय करताय? रेवती, 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 अगं कुठे चाललीस? सांगून तरी जा. हे असं करते, काही सांगत नाही आणि मग तोंडावर पडली की मी माझ्यावर चिडते. काय मामा, गौरीचं लग्न धूम धडाक्यात लावून दिलं असेल ना तुम्ही? हो, तसं काय मांडव बिंडव एकदम मोठा टाकला होता. कुठे असतो गौरीचा नवरा? नवरा? गौरीचा नवरा? अहो, गौरीचा नवरा कुठे असतो तो? नाव काय त्याचं? गौरीचा नवरा? नाव माहितीये का? काय? अहो, त्याने का सोडून दिलं होतं गौरीला? गौरीच्या नवऱ्याने सोडलं? हा. त्याचं काय? अरे अहो, सांगा ना, कुठे आहे गौरीचा नवरा? नवरा? नवरा मीच आहे की. बायको कुठे गेली माहित नाही. जाऊ दे. अहो, तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी मामा. माझ्याबद्दल नाही बोलत आहे? अच्छा, तुम्ही तुमच्या नवऱ्याबद्दल विचारताय का? मला कसं माहित असणार आहे कुठे? हो, त्याला तर मी पाहिलं पण नाही, तो काळा आहे की गोळा आहे. मग मला कसं माहित असणार? माझा नवरा आहे ना, गेला वरती.
देवाकडे. अच्छा वरती. हो. काय झालं? काय करताय? काय करताय तुम्ही? आपण शरद आणली देवतांना. देवतांच्या आतमधल्याला शांती लाभल. आत्मा बित्मा काय करताय? अहो मी तुमच्या भाचीच्या नवऱ्याबद्दल विचारतीये. कुठे आहे तो? भाची? कोण भाची? गौरी तुमची भाची आहे ना, गौरीचा नवरा. त्या गौरीला आणि बिट्टीला त्रास द्यायचा ना तो. गौरीचा नवरा? माहिती नाही का तुझ्या? गौरीचा नवरा, तुमच्या भाचीचा नवरा माहित नाही तुला? कुठे आहे? अहो मी पण तेच विचारतोय, तिचा नवरा कुठे आहे? गौरीचा नवरा, तुमच्या भाचीचा नवरा. अहो मारायचा ना त्यांना, सोडलं नाही. कुठे तो? मारायचा? असा कसा मारायचा? हा, माझ्या गौरीला मारायचा? आणि तुम्ही कसं मारू दिलं तिला? कसा मारू दिला? हो, आमचा काय संबंध? तुमचा जावई आहे ना तो मारायचा ना गौरीला आणि तुमच्या नातीला. दारू पिऊन तमाशा नाही का करायचा? तमाशा करायचा? गौरीच्या पैशांनीच दारू प्यायचा म्हणे. कुठे आहे तो? माहिती आहे का काही तुम्हाला? गौरीकडे पैसे होते? दारू प्यायला पैसे दिले त्याला? त्याला दिले, मला नाही दिले. सोडणार नाही मी त्याला सोडणार नाही मी. कुठे तो? कुठे? गौरीच्या पैशाने दारू पिण्याला सोडणार नाही मी. मला पत्ता द्या त्याचा. काय नाव त्याचं? कुठे असतो तो? खरंच या बेवड्याला याच्या लायकीपेक्षा जास्त पाजली आहे. त्याची सगळी दारू मी पिऊन टाकतो, संपवून टाकतो सगळी. हो मामा, डोक्यावर पडलाय का तुम्ही? आमचा काय संबंध? तुमचा जावई का माझा आहे? कुठे तो गौरीचा नवरा माहितीये का काही? ते सांगा. अहो एक कोणे लिले, अगं गौरीचा नवरा कुठे? दारू पिऊन मारतो म्हणे तिला. तू या मॅडम ना विचार, तू त्याला आपण चांगला दम देऊ. हो, झेपत नाही तर पिता कशाला एवढी? हा, कशाला हवी आहे त्या नराधमाची आठवण? हा, तिच्या नवऱ्याचं सोडा, मला ना आता माझ्याच नवऱ्याकडे नीट लक्ष द्यायला पाहिजे. हा, तुझा पण नवरा हरवलाय का? त्याला पण शोधायचंय. चला मी दाखवते तुम्हाला माझा नवरा कुठे येते. दारूसाठी एवढा लाचार झालेला माणूस ना मी कधी आयुष्यात पाहिला नाहीये. चला तुमची ना दारूच बाहेर काढते मी. चला चला. मला असं का वाटतंय, हे मामा मामी पण माझ्यापासून काहीतरी लपवतायत. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. मी शोधून काढतेच या गौरीची हिस्ट्री. पेटवायला गेले होते. घरात चला तुम्ही अगोदर. चला घरात. हळू चला घरात. अरे अरे ग. अगं ऐक,
नवरा शोधायचा आहे. एक शब्द बोलू नका. शोधायचंय कोणाला? बसायचं बस. काय झालं मामी? तुझ्या या मामाला विचार, काय तमाशा लावलाय तो. मामा तू दारू प्यायलास का? हो, मी ठरवून टाकले, दारू लोकांचे संसार उद्ध्वस्त करते म्हणून मी एकट्यानेच ते पिऊन संपून टाकायचे ठरवले. तू दारूच सोड, तो नवरा हरवलाय तो शोधायचा आधी. नवरा? कोणाचा नवरा? तुझा. म्हणजे? तुझ्या त्या रुद्र सरांची आई, ती काय रेवती मॅडम की काय, त्यांना खोदून खोदून विचारत होती तुझ्या नवऱ्याबद्दल. हो, नवरा हरवलाय. अगो आधी तर मला वाटलं यांनी सगळं तिला खरं खरं सांगून टाकलं की काय, पण बरं झालं मी तिथे वेळेत पोचली. नाहीतर यांनी सांगितलंच असतं तुझा कधी नवराच नव्हता, तुझं लग्नच झालेलं नाहीये. हे बघ, हे सगळं जुळून आलेलं फिसकटायच्या आधी त्या रुद्रला होकार दे, त्याच्याशी लग्न कर तू. मामी ते शक्य नाही. मी नाही करू शकत त्यांच्याशी लग्न. नाही करू शकत? काय ग हे? 4 पैसे कमवायला लागली म्हणजे फार शाणी झालीस का तू? फार कळायला लागले तुला. हे बघ, त्यांनी स्वतःहून मागणी घातली आहे. लक्ष्मी स्वतःच्या पायांनी दारी आली आहे, तिला लाथाडायचं नाही. त्यांचा विचार बदलायच्या आत तू त्यांना हो म्हणून टाक, समजलं? हा, म्हणजे त्या बाईंना पण कळेल तुझा नवरा कोण येते. तो त्यांचाच मुलगा आहे ना.